या ठिकाणी 21 वर्षाची सेवा त्यांनी केली. मी असं म्हणण्याचं कारण आहे, त्यांच्या कुटुंबात घडणारी छोटी सुद्धा घटना ही माझ्यापर्यंत यायची आणि त्याच्यावर सोल्युशन्स निघायचे. ही फक्त मानेसर शंका घेऊन यायचे नाही, सौभाग्यवती बहिणी घेऊन यायच्या, कधी आई घेऊन यायची, कधी मुलं घेऊन यायची. आणि पप्पाने असं केलं म्हणून मला सांगायचं आणि मग मी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याशी बोलायचो. आणि मग त्या कुटुंबामध्ये थोडस कलुषित झालेलं मन पुन्हा पूर्वपदावर यायचं आणि आनंदात कुटुंब पुढे जायचं. तर माझा मित्र, माझा सखा, माझा भाऊ आदरणीय पंडित माने सर आज नियत वयानुसार निवृत्त होत आहे आणि त्यांच्या सेवा साफल्य कार्यक्रमासाठी आपण दूरवरून आलेले अनेक पदाधिकारी असतील, अनेक शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, संस्थेचे सर्व मान्यवर असतील, हे प्रेम हे त्यांच्या कर्तृत्वाने निर्माण झालेलं आहे. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सरांनी बालपण घालवलं, त्याबाबतची सर्व माहिती लेखातून आपल्यापर्यंत आहे. वेळेचं गांभीर्य मला आहे, पण सरांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, सिनियर सरने सांगितलं, शेजारच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सर्व गोष्टी या माझ्यापर्यंत यायच्या, आम्ही चर्चा करायचो. आणि उपक्रमशील शिक्षक आणि सहकारातील एक नेता म्हणून त्यांचं जे कार्य आहे फार मोठं आहे. समोर एक स्लोगन आहे, ग्रंथ हे गुरु, वाचाल तर वाचाल. मला आठवतंय एकदा मी शाळेला भेट द्यायला आलो होतो इथं आणि सरांनी सगळं ग्रंथालय मागील बाजूला मांडून ठेवलेलं होतं. मी त्यांना विचारलं की हा उपक्रम राबवताना तुम्ही पुढे काय करणार आहात? तर ते म्हणाले, सर ही पुस्तकं फाटली तरी चालतील, जेवढी फाटली ते दुप्पट पुस्तक मी यामध्ये पुन्हा आणून ठेवणार आहे. अतिशय सुंदरपणे ती मांडून ठेवलेली होती. आणि मुलं येतात, निरीक्षण वही त्यांनी ठेवली होती स्वतःकडे. मुलं येतात, बघतात, जातात, किती मुलं त्याची वाचतात, कोण पुस्तक कोणत्या प्रतीचा हाताळतो, हे जे निरीक्षण शिक्षण म्हणून असावं लागतं ते या व्यक्तीमध्ये पूर्णपणे सामावलेलं होतं. शिका संघटित व्हायला संघर्ष करा, शिकलं पाहिजे, आपल्या बरोबर गौरविमानाची मुलं शिकली पाहिजे, त्यांची कौटुंबिक स्थिती माहित पाहिजे. यासाठी अनेक वेळेला पदरमोड करून अनेक ठिकाणी आम्ही दोघेही गेलेलो आहोत. शासकीय कार्यालयामध्ये आम्ही गेलेलो आहोत. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या मुलांसाठी ज्यांना आई वडील नाही किंवा आई आहे वडील नाही, अशा लोकांसाठी, अशा मुलांसाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, काय तर कॉर्पोरेट बरोबर असायचं, कार्यालयात गेले की ते समाज कल्याण ऑफिसला जायचं, तिला अधिकाऱ्यांना बोलायचं, गप्पा करायच्या, वेगवेगळ्या योजना त्यांच्या माध्यमातून द्यायच्या. हे शिक्षणाच्या पलीकडचं काम सरांनी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज जी गर्दी दिसते ती ह्या कामाची पोचपावती आहे. माझ्यानंतर बोलणारे अनेक लोक आहेत. सरांच्यावर बोलायचं म्हटलं तर दिवसभर सुद्धा अपुरा पडेल. अनेक वेगवेगळे पैलू सरांचे आपल्याला सांगता येतील. पण वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व माझे मुख्याध्यापक, अनेक मुख्याध्यापक आहेत. एका शिक्षकाच्या निवृत्ती कार्यक्रमाला मुख्याध्यापक येणं, प्रशासकीय अधिकारी येणं हे बऱ्याच वेळेला दुर्लभ असतं. तो शिक्षक, त्या शिक्षक संघटना वगैरे असा प्रकार होतो. तिथं समोर बघितलं तर अनेक मुख्याध्यापक, 25 ते 30 मुख्याध्यापक उपस्थित आहेत वेगवेगळ्या मान्यवर शाळेची. तर सरांना आणि बहिणींना यानंतरचं जे आयुष्य आहे आरोग्यमय जावं, आता त्यांनी जग प्रवास करावा, भरपूर फिरावं, कारण घरामध्ये वेळ फारच कमी दिला जायचा सरांच्या आणि तो आता त्यांनी कुटुंबासाठी द्यावा. तळगाव हितवर्धक संघाने हे करत असताना एक गोष्ट सांगितलेलीच आहे की तुमचं मार्गदर्शन आम्हाला आवश्यकच आहे, त्यामुळे तेही त्यांनी करावं. कारण ज्याच्यामध्ये आपण आयुष्य घडलो आणि घडवलं लोकांसाठी, त्या मंदिराला आपण कधीच विसरू शकत नाही. तर तेही त्यांच्याकडून पुढील आयुष्यामध्ये काम व्हावं यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. यानंतर निवृत्त गट शिक्षणाधिकारी चंदगड, त्याचप्रमाणे ज्यांनी उच्च माध्यमिक विभाग सिंधुदुर्ग या ठिकाणी शिक्षण निरीक्षक म्हणून काम पाहिलं असे गौरी साहेब विनंती करतोय थोडक्यात धोरण व्यक्त करावं. नमस्कार सर्वांसाठी. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थितांना मी नमस्कार करतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरकार मंत्री पंडित माने सर, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या मातोश्री, सर्व कुटुंबीय, संस्थेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षकांनी काही उपस्थित आहेत, त्या सर्वांना धन्यवाद देतो. सरांसाठी मी कोटेशन बोलतोय पहा. बैल हा नंदी आहे, बैल हा नंदी आहे, पण इतर बैलांपेक्षा तो वेगळा आहे, म्हणून त्याला पुजला जातो. गंगा ही नदी आहे, गंगा ही नदी आहे, पण इतर नदीपेक्षा ती वेगळी आहे, म्हणून प्रत्येकजण तिथं स्नान करायला जातो. चंदन हे लाकूड आहे, चंदन हे लाकूड आहे, पण इतर लाकडापेक्षा ते वेगळं आहे. तसेच पंडित माने हे सर एक व्यक्ती आहे, एक शिक्षक आहे, पण निश्चितपणाने इतर शिक्षकांपेक्षा, इतर माणसापेक्षा ते वेगळे आहेत, म्हणून त्याला आज माने सरांच्या सुरुवातीपासून, लहानपणापासूनचं ते आतापर्यंत बऱ्याच लोकांनी या ठिकाणी कार्य त्यांचं सांगितलेलं आहे. अतिशय गरीब परिस्थितीतून त्याने शिक्षण घेतलेलं आहे आणि अशा चांगल्या उच्च मानाच्या स्थानावरती आलेले आहे. मी माने सरांना एवढंच सांगेन, तुम्ही सर आजपर्यंत भरपूर काय काय कमवलेलं आहे, पण जीवनामध्ये ज्या काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं. उदाहरणार्थ मी म्हणेन, जग एवढं मोठं आहे, भारत देश एवढा मोठा आहे, पाहण्यासारखं भरपूर काय काहीतरी आहे, पाहून घ्या. जगामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या समजावून घ्या. तुम्ही जो वसा घेतलेला आहे गरीब मुलांना, कारण आज हा जो माजी विद्यार्थ्यांचा तुमचा जो कार्यक्रम आहे, हा तुम्ही ज्या मुलांच्यावर चांगले संस्कार केले त्या संस्कारातूनच तुम्हाला हे सगळं फीडबॅक मिळालेलं आहे. तर ते तो वसा सुद्धा तुम्ही टाकू नका, पुढं तसाच चालू ठेवा. आणि प्रत्येक कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, तशा त्यांच्या सौभाग्यवती, तसेच त्यांच्या आई, ह्याही त्यांच्या पाठीमागे सातत्याने उभ्या राहिल्या. त्यामुळं त्यांना हा आजचा दिवस आनंदाने साजरा करता किंवा पाहायला मिळतंय. वेळ कार्यक्रमात झालाय म्हणून मी जास्त काही बोलत नाही. पुनश्च एकदा त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य चांगल्या प्रकारे जाऊ, आरोग्य संपन्न जाऊ, हीच ईश्वरांनी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. शाळेत आल्यानंतर त्यांची जी पहिली सवय आहे ते आणि त्याच्यानंतर मग वर्गाचा ताबा घेणं आणि पुढची फटकेबाजी ही माने सर आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी करते. सगळ्यांनी शांतता पाळायची, कुणीही जागा सोडून निघून जायचं नाहीये. आदरणीय माने सर. आणि विशेष करून गावातून आलेले आणि मी ज्यावेळी 1993 साली मुंबईला आलो त्यावेळेची माझी सर्व विद्यार्थी उपस्थित राहिल्याबद्दल माझं काम खूप असं आहे. मी ज्यावेळी परगावात आल्यानंतर 1993 मध्ये जी आठवीचे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यामध्ये असणारे सर्व माझे इथे वर्गात विद्यार्थी असायचे, माझे सगळे मित्र. आणि त्यानंतर 1ली 5वीची बॅच, त्यामध्ये त्यांचे सर्व वामाटळी, किरण, सावंत, लक्ष्मण सगळे विद्यार्थी. त्यांच्यासोबत हे मला सर्व प्रेम आहे त्यांची वाणीकर सर. त्यांच्या सहकार्यामुळे मी बरीच शिकवण केली. सर्व बाकीचे विद्यार्थी, सर्व आधीचे विद्यार्थी मला आठवतात.
आणि मधल्या बॅचमध्ये सगळीकडे सिलेक्ट करा. माझ्याबरोबर माझ्या हाताकडून जे काही सामाजिक कार्य घडलं, शैक्षणिक कार्य घडलं, हे सगळं हे तुमच्या प्रेरणेवरच होत राहिलं. हे मी कदापि विसरू शकत नाही. माझे विद्यार्थी हे माझ्या वर्गात शाळेच्या गेटवर माझे मित्र असायचे. मी विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे मी सांगू शकत नाही. आणि मला कुठल्या कामाचा मोठेपणा सांगण्याचा मला हौस आहे. मी माझी विद्यार्थ्यांना सांगतो की हे माझा कार्यक्रम करून घ्या, कारण हा शिवागोष्टीचा कार्यक्रम मला हा कार्यक्रम करणं आवडत नाही. तेव्हा माझे विद्यार्थी मला अतिशय बळजबरी केले, सर न होतो न भविष्य असा कार्यक्रम तळगावात आम्ही करणार. मला खूप गेले 6 महिने मला सतावून कार्यक्रम सर झाला पाहिजे आणि कार्यक्रम झाल्याशिवाय आम्ही बसणार नाही. आणि 1993 मध्ये 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी त्याचबरोबर 5वीचे सर्व विद्यार्थी मला खूप आग्रह केला, त्यांचं सतेशन मी खूप मनापासून आभारी आहे. मधल्या बॅचमध्ये बरीचशी मुलं इथं आलेली आहेत. मी दिल्ली करतो, माझ्या जिल्ह्याभरातून खूप पदाधिकारी आले, त्यांना इथं बसण्याची फार मोठी गैरसोय झाली, त्यांची नावही इथे घेता आली नाही. जिल्हाभरातून माझे मित्र खूप मुख्याध्यापक झाले आहेत आणि मी ज्यांच्या सहकार्याने माझ्या मित्रांमुळे तानाजी कांबळे यांच्यामुळे मी एवढं घडत गेलो, मी नोकरी लागले, त्यांना इथं बोलता आलं नाही, मनोगत व्यक्त करता आलं नाही. खूप जणांना मनामध्ये खूप माझ्याबद्दल खूप वेगवेगळ्या भावना आहेत. मी काय केले काय नाही हे त्यांच्या मनामनातून कानाकोपऱ्यातून जागवण्याचा त्यांचा बराच प्रश्न आहे. पण हे सगळं तुमच्या मनात राहू दे, माझ्याही मनात आहे. आणि मी बऱ्याच जणांनी सांगितलं 1993 पासून आज येते वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी कितीही जरी मोठा झाला तरी प्रत्येक विद्यार्थ्याला मी ओळखतो, नावाने हाक मारतो. माझे संबंध विद्यार्थ्याशी नसून विद्यार्थ्यांच्या पालकाशी अतिशय जवळचं नातं आहे. तळगाव गावातले सर्व 12 वाडीचे कानाकोपरे माझ्या नजरेसमोर सायकलीने फिरलेले आठवतात. माझ्या बरोबर हात वरवळा करणारे विद्यार्थी आठवतात. माळंगेवाडीकडे गेल्यानंतर चिखलात फसलेले मला उचलून हातावर घेतलेले विद्यार्थी आठवतात. खूप काही या शाळेसाठी करता आलं. हे करण्यासाठी पाठीमागे माझे विद्यार्थी हे कार्य होते. दुसरी गोष्ट, मी माझी परिस्थिती विद्यार्थ्यांना जाणीव करून द्यायची आणि मी परिस्थिती जाणीव करून देत असताना त्यांना घडवण्याचा मी प्रयत्न केला. मी ज्या ठिकाणी नोकरीला लागलो, कसाला संस्थेमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर कैलासवासी आप्पासाहेब पाटील यांच्या प्रेरणेतून मी कसामध्ये आलो. कैलासवासी आप्पासाहेब पाटील नुकतंच 4 महिन्याअगोदर निधन झालं त्यांचं. तिथे आल्यानंतर मला आप्पासाहेब पाटील यांनी त्यांच्या सहकारी शिक्षक आदरणीय सूर्यकांत पाटील पाटलांनी मला पाटलांच्या सोबत जोडून दिलं आणि मी त्यांची सूर्यकांत पाटील सर इथे राहतात आणि त्यांच्या पुढे तुम्ही सर जाऊन राहा. मी ज्यांच्या सोबत मी सूर्यकांत पाटील सरांच्या सोबत राहिलो ते माझी अतिशय जवळची फार अगदी भावासारखी मला त्यांनी सेवा केली. माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा रक्कम नसताना जेवणाची काळजी करू नको, मला 1 रुपये कधी त्यांनी मागितले नाही. खूप मोठे उपकार त्यांचे माझ्यावर आहे. त्यांच्यासोबत असताना दोघांना त्यांचं लग्न जुळलं, पण लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या सोबतीमध्येच आमच्या सोबतीमध्येच तुम्ही राहायचा हा योग मला आला. भेदभाव पण करणार नाही, लग्न जरी झाले तर तिघे आपण एका खोलीत राहू हा योगी मला आदरणीय सूर्यकांत पाटील सरांच्या माध्यमातून मिळाला. कैलासवासी आदरणीय मांडे सर समाजवादी विचाराचे महाराष्ट्राचे माजी मुख्याध्यापक त्यांच्या आमच्या शेजारी राहायचे, त्यांच्या सहवासात मी फिरलो. खूप असं काय काय मी माझ्या प्रवासामध्ये केलो आणि मला अभिमान वाटला. कसालचे माझे विद्यार्थी बरेचसे आलेले होते. माझं मन भरून आलं त्याच्यावर. माझं नाव अतिशय सोपं सुटसुटीत, म्हणजे जास्त असं ओळीचं नाही आहे. तर हे पंडित बंडू माने हे नाव विद्यार्थ्यांच्या अगदी तोडपाड आहे. कोणाला कधी विचारला मला एक विद्यार्थी उसरगावने फक्त 1 महिना नोकरी केली आणि मला गेल्या स्टार्टवरती तो नमस्कार केला. 1च महिना नोकरी केली विद्यार्थ्याचे 1 महिन्यामध्ये खूप मोठं प्रेम उसरगाव असं म्हणजे अनुभव. सर तुमचं मला नाव तोडपाड आहे. मी आज 32 वर्षांना जरी भेटलो तरी तुमचं पंडित बंडू माने सरकार मिळवून असं म्हणालो. जे विद्यार्थ्यांशी जवळ साधण्याचं हे काम मी त्यावेळी केलं आणि ज्यावेळी इथं आल्यानंतर
8वी ते 9वी विद्यार्थी खूप मोठे होते. त्याच्यामध्ये 4 माझ्या बहिणी होत्या. त्याचा आवर्जून मी नाव उल्लेख करेन. ज्यांना मी बहीण म्हटलं आणि रक्षाबंधन हा कार्यक्रम पहिल्यांदा मी या शाळेत साजरा केला. त्यामध्ये शांती अविनाश दळवी, मेघा दळवी, रेश्मा पटेल दळवी, सुचिता लक्ष्मण दळवी या अगदी नाव विसरूच नाही. मी ज्यावेळी आलो त्यावेळी त्या 9वी 10वी होत्या. मी खूप मुलांना भाषण सांगितलं. मला मुंबईत दाखवण्याचं काम माझ्या विद्यार्थ्यांनीच केलं. ती त्या आवाजून उपस्थित नाही. शर्मिला भोले नावाची विद्यार्थी मला मुंबईत दाखवली. ही शाळेत शिकत असताना एक प्रसंग आहे आणि तो प्रसंग मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण तो प्रसंग यशस्वी झाला नाही माझ्या मनात काम. पण हे सगळ्या तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी शिक्षक असताना विद्यार्थ्यांच्या प्रेमाच्या गोष्टी सुद्धा मी हाताळण्याचा प्रयत्न केला. आणि हे प्रेमाच्या गोष्टी सुद्धा हाताळत असताना माझ्या मनात तो ते विद्यार्थी नाही आहे संदीप गणपत दळवी. त्या विद्यार्थ्याचं सगळ्या शिक्षकांनी स्वप्न पाहिलं की वर्गात 1 नंबर येणार, पण मला एकट्यालाच फक्त माहित होतं की हा नापास होता. तर हा संदीप गणपत दळवी मुंबईमध्ये आहे आणि ज्यावेळी ज्या सगळ्या शिक्षकांचं स्वप्न भंग करणारा आणि फक्त मलाच हे माहीत होतं की ज्याचा 100% नापास होणारा विद्यार्थी, मला अशी वाटते तो विद्यार्थी नापास झाला जो वर्गात 1 नंबर येणार होता. हे सगळ्या गोष्टी मी अगदी जवळून त्याचा हाताळण्याचा प्रयत्न केला. कुटुंबामध्ये जाऊन त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण हे यशस्वी होऊ शकलो नाही. या 31 वर्षामध्ये 31 वर्षाचे सगळे 31 वर्षाचे सगळे बॅचेस सगळे विद्यार्थी सगळ्या मनामध्ये की जवळजवळ कालपासून अगदी पूर्णपणे बिझी आहे. पूर्णपणे काही जणांनी भावनाशील काही पत्रही मला पाठवली आहेत. ते वाचत असताना माझे अश्रू गळत राहिले. कळत ना कळत माणसाची मदत होते आणि ही मदत विद्यार्थी विसरू शकत नाही. आणि मी कधी शिकवत असताना 10वीला जेव्हा बघा येईल त्यावेळी माझं आत्मकथन त्यांना सांगायचं. त्यांना खूप बरं वाटायचं आणि आपणही असं घडलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. आणि त्यात विद्यार्थी काही खूप चांगले विद्यार्थी या गावामध्ये घडले, चांगले झाले. काही बिघडले असतील की त्याला त्यांचे स्वतःचं कारण असेल, पण काही विद्यार्थी खूप घडले. काश्मीरमध्ये युद्धामध्ये काम करत असताना सुद्धा माझे विद्यार्थी काश्मीरमधून सुद्धा मला संपर्कात राहायचे. आता महादेव परब ज्याने नाव बदललेलं आहे आनंद परब म्हणून, तो विद्यार्थी तरी त्याची परिस्थिती इतकी वाईट असताना तो सैनिक झाला. आता माझ्यासमोर सेवानिवृत्त होऊन सुद्धा ती उपस्थित. आणि आज आसाममध्ये काही विद्यार्थी लढाईमध्ये काम करत आहेत. ती आसाममधून सुद्धा मला संपर्कात राहतात. हे सगळं कार्य माझ्या हातून घडलेलं आहे. माझं प्रेम, माझी असणारी तुमच्याबद्दल स्नेहबंध हे मी माझ्या काय पूर्णात आहे. मला माझे विद्यार्थी कधी बाहेर गेला तर माझा विद्यार्थी नसून तो माझा भाऊ आहे, माझा कोणीतरी नातलग आहे असं मी मानणारा विद्यार्थी आहे. वालीकर सर उपस्थित आहेत, त्यांना माहिती आहे. एका विद्यार्थ्याचे पालक खूप आजारी होते. आम्ही दोघांनी त्यांना त्यांचा आजार पण बरा करण्याचा प्रयत्न केला. मला हातभार शिक्षक खिशामध्ये त्यांचा फार मोठा आग्रह होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वालीकर सर शाळेत गेलो तर माझं संपूर्ण पूर्ण आगाग झाल्यासारखं मला वाटायला. कारण वालीकर सर हे शाळा सुरू जाणार नव्हती, परंतु त्याची माता पिताना गावाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणून ती शाळा सुरू केली. पण मला विद्यार्थ्यांच्या मध्ये माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मी माझं मनोगत काही चांगल्या वाईट गोष्टी सांगत राहिलो आणि विद्यार्थी मला हे देत राहिले. सर तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही आहोत आणि तुम्ही काम करत राहा. पुन्हा मी हळूहळू काही गोष्टी पुसत गेल्या आणि त्याच्यातून मी घडत गेलो. असे 31 वर्ष कधी गेले ते मला समजले. इथे बरेच विद्यार्थ्यांना, बऱ्याच पालकांना, माझ्या पदाधिकाऱ्यांना, जिल्ह्यातील आलं बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांना, काही माझ्या कार्यक्रमाने इथे आवर्जून सांगतो मी की शिंदे सरांचा कार्यक्रम असताना माझा विद्यार्थी अभिषेक दळवी, माने सरांचा कार्यक्रम हा सर माझ्या हॉलमध्ये घेऊन चालणार नाही, खूप मोठा ग्राउंड होती, पेंडार मारावा लागेल असं त्यांनी मला बोलून नको. पण पावसाळ्याचे दिवस आहेत, त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे सगळं शक्य नाही. या सभागृहामध्ये काही अडचणी झाल्या. माझ्या विद्यार्थ्यांना काही खूप बोलायचं होतं, त्याच्या मनातल्या बऱ्याच भावना होत्या माझ्याबद्दल.
आणि त्यांना बोलून दाखवायचं होतं, पण ते कधी मला भेटतील, ते बोलून दाखवतील. पण सभागृहामध्ये त्यांना बोलून दाखवायचं होतं, पण ते सभागृहामध्ये त्यांना मला वाटतं माझ्या विद्यार्थ्यांना बोलता येत नाही. हे खरोखर मी दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या मनात या भावना माझ्याबद्दल असणाऱ्या विद्यार्थी मित्र काय तसंच राहते. तुमच्याबद्दल प्रेम माझ्या मनामध्ये कायम आहे. तुम्ही रात्री या रात्री मला कधी त्रास दिला, याच्यावरही त्रास दिलेला आता दिला तरी मी कधी मला वाईट वाटणार नाही. तुम्ही चांगलं झाला, तुमचं चांगलं होणंही मला माझ्या बघण्यामध्ये मला मिळालं की मी माझं भाग्य समजतो. खूप काही मुलं चांगली झाली आणि हे चित्र मी माझ्या कार्यातून एक शाळेचं एक स्वप्न मी काही बाळगत असायचो. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या तळगावाची सहल दिल्लीला घेऊन गेलो आणि दिल्लीला घेऊन गेल्यानंतर आदरणीय खासदार निलेशजी राणे यांनी आमची दिल्लीमध्ये फार मोठी व्यवस्था केली. आणि आमची निलेशजी राणे त्यावेळी खासदार होती या सिंधुदुर्ग जिल्ह्याची, त्यांनी आमची व्यवस्था केली. एवढंच व्यवस्था नव्हे, त्यांनी दोन्ही संसद सभागृह तुम्ही किती वेळ बघा, तुम्हाला काय लागेल ते सांगा, एवढी व्यवस्था त्यांनी आमच्याकडून त्यांनी केली. त्याचं तपस्वी खूप खूप मी आभार. दिल्लीला जात असताना तुम्हाला काही अडचणी आला तर मला सांगा. तुम्हाला असे वाटेल या गरीब मुलांच्या खेडेगावातल्या मुलांना फक्त 3000 रुपये एक आठवडाभराची सहल दिल्लीची सफर मी या मुलांच्याकडून करून घेतली. या शाळेमध्ये सहलीची सुरुवात जे मागे सांगितलं तुम्हाला, शांती दळवी, मेघा दळवी, सुचिता दळवी यांच्या प्रेरणेतून मी सहल नेली. आणि मुलींच्या प्रेरणेतूनच मी दिल्लीची सहल मनाली नावाच्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून मी नेली. मनाली नावाची विद्यार्थिनी होती आमच्या शाळेत. ती म्हणाले तुम्हाला जन्म कहाँ हुआ है? तो सर मेरा जन्म तो मनाली में हुआ है, बहुत सौभाग्यशाली है, तो हम चलो आपका सफर इस साल हम दिल्ली जाएंगे. मी सहज बोलता बोलता बोलायला गेलो आणि त्या मुली इतक्या ऍक्टिव्ह होत्या, 5 मुली, की त्याने त्या मनावर खूप घेतल्या. नाही नाही सर, कुछ भी होने दो लेकिन दिल्ली का सफर बनायचे. हा मनात त्याने हात धरला आणि दिल्लीचा सफर मी पूर्ण केला. दिल्लीच्या सफराने मला माझ्या विद्यार्थ्यांचं मला खूप कौतुक करावं वाटतं की जेवढे विद्यार्थी सहलीला नव्हते तेवढे विद्यार्थी रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. आणि माझे शिक्षक सगळे आश्चर्याने त्यांना बघत होते, तर काय पंडित मानेसरांची जादू आहे, हे विद्यार्थीपेक्षा एवढे मुलं कसे काय स्टेशनवर आले. आणि हे सगळी मुलं मला जेवणाच्या डब्यामध्ये घेऊन आले होते. माझे विद्यार्थ्यांचे जावई सुद्धा त्यामध्ये होते. मला हे सगळं मन भरून येतं. आणि एवढंच नव्हे, अरे रेल्वेत बसलो मी, तिथे निलकंठ चव्हाणाचा मला खूप उल्लेख करावा असतो. जवळजवळ स्टेशनला मला 3 तासच जावं लागतं मला स्टेशनला, असं म्हणाला मला, पण तुम्हाला मी बसवल्याशिवाय जाणार नाही, ट्रेन सुटल्याशिवाय जाणार नाही असे म्हणणारे ते वालिकेसारखे विद्यार्थी. माझे विद्यार्थी तर आहेत, पण त्याला चांगलं करण्याचं काम पहिल्यांदा काही. दुःख वाटतं की माझे विद्यार्थी जवळजवळ 15 ते 20 दिवंगत झाले. एक IAS अधिकारी होणारा विद्यार्थी सुद्धा दिवंगत झाला. त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. काही विद्यार्थी सुद्धा माझ्या दिवंगत झाल्या काही आजारपणामुळे. माझ्या संस्थेचे जे अध्यक्ष आदरणीय हरदीप दळवी, PM दळवी, मला मला कुठल्याही कामात अडथळा निर्माण केला नाही. आणि मी नोकरी लागल्यानंतर मी सुरुवातीला सिद्धेसरांनी बोलतो, तुम्हाला आठवलं असेल, माझी मुलाखत घेतली नाही, मला कधीही कामामध्ये अडथळा केला नाही. मी कालही तुम्हाला करून दाखवले, आजही करतो. हे माझ्या मनात शिक्षक म्हटल्यानंतरही करू शकत नाही, पण त्याच्यावरची कोणतं बॉस असतात. मगाशी त्याने शैली बोलून दाखवलं. एका बाजूला मला विद्यार्थ्याचा फार मोठा सपोर्ट असायचा आणि दुसऱ्या बाजूला एक बॉस भीती असायची, मला परवानगी देतात की नाही. परंतु विद्यार्थ्यांना काही जर झालं तर जायचं, करायचं ते, सोडायचं नाही असे विद्यार्थी हात करायचे. मला या 2 समस्यामध्ये फार गंभीर समस्या निर्माण यायची. मी शिंदे सरांना जाऊन सारखं विनंती करायचो, परंतु त्याने कधी मला अडवलं नाही. आणि त्याच्या या माझ्या प्रक्रियेत मोठ्या शिवमध्ये मुख्याध्यापक मला माझ्यासह 2021 पर्यंत राहिले. आणि मला एवढ्या सहवासामध्ये मला त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला. शाळेव्यतिरिक्त संघटनेमध्ये गेलो, संघटनेमध्ये काम केलं, संघटनेमध्ये मी मोठा झालो. पतसंस्थेमध्ये जवळजवळ 28 वर्षे कामं केली. 28 वर्षामध्ये प्रत्येक पतपिढीमध्ये अध्यक्षपद मी घोषवलं. आमची हिंदी मंडळ इथे नाही आहे, पण हिंदी मंडळामध्ये मी नोकरी लागल्या दुसऱ्या वर्षीच लगेच हिंदी मंडळामध्ये जॉईन झालो. मला विद्यार्थ्यांना असं वाटतं मी संपूर्ण, कालच मी सांगितलेलं आहे की मी संपूर्ण भारतभर भ्रमण केलेलं आहे. आसाम, नागालँड, आगरतळा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, दक्षिण भारत पूर्ण.
हे सगळं सरकारी यंत्रणेतून मी सगळे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या आशेमुळे आणि माझ्या सिद्धेसरांच्या सहकार्याच्यामुळे हे सगळं केलं. आणि म्हणून भारतभर भ्रमण करत असताना कधी कधी असं मला वाटायचं की आपली सहल कुठेतरी लांब लांब जात राहिली पाहिजे, पण मुलांच्या आधी परिस्थिती नसायची. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगले स्वप्न माझं अपूर्ण राहिलेलं आहे आणि मी जरी काय झालं तरी मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. आणि मला त्या विद्यार्थ्यांना असं मी सांगितलं की विद्यार्थी मित्रो, तुम्ही खूप नशिबान आहात की माझ्यासर तुम्हाला एक दिवशी विमानात बसवणार आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी त्या काळामध्ये बिगर चप्पल आणि फाटक्या कपड्यामध्ये असणारे विद्यार्थी त्याचीच मुलं इथे आहेत. वडिलांना जरी काही संधी भोगायला जरी मिळालं नाही तरी त्याची मुलं 100% मी माझ्या रिटायर नंतर मला बराचसा वेळ मिळणार आहे. आणि या वेळेमध्ये मी विद्यार्थ्यांना हवाई सफर करण्याची माझे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची माझी इरादा आहे. आर्थिक बाजू मी कधी बघत नाही. हे माझ्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्वांना माहिती आहे की पैसा हा कधी काम करत राहिला. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, नदी वाहत राहते आणि ती सगळी घाण घेऊन जात असते. तसं मी मुलांसाठी काम करत राहतो आणि मुलांसाठी काम करत असताना तो भेटता मला म्हणाले किती पैसा मागितला तरी मी त्यांना कधी नाकारलं नाही. पैसाही मी देत राहिलो आणि मला खूप अभिमान वाटतो. लक्षात सर्वांना सांगावं माझ्या विद्यार्थ्यांना की माझ्या विद्यार्थ्यांच्या कृपेमुळे मी अगदी तंदुरुस्त आहे. या शाळेमध्ये कधी मी आजारपणाचं रजा काढली नाही. माझ्या सगळ्या रजा त्याच्या शिल्लक आहेत. हे तुमचा आशीर्वाद आहे आणि या तुमच्या आशीर्वादामुळेच हे सगळं मी माझं प्रकृती चांगली राहिली आहे. आणि ही प्रकृती चांगली असल्यामुळे असं काम माझं सामाजिक काम माझ्या हातातून घडतच राहील. आणि ते कसं घडलं काय घडलं मला आधी सवय नाही. मी पतपडीचा अध्यक्ष असताना सुद्धा पतपडीमध्ये शिपाईची सुद्धा कामं मी केलेली आहेत. मला कामाचा कधी मोठा आणि छोटा असं कधी वाटत नाही. आणि कधी मला एकदा पतपडीत असताना मला बरेचसे लोक असतात बाहेर कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातले संचालक मंडळ आलं होतं आणि ते म्हणाले चेअरमन या पतपेढीचे कोण आहेत, 300 ते 400 कोटी पतपेढीचा मी अध्यक्ष असताना पतपेढीचे चेअरमन कोण आहेत असं सहज विचारलं. तर मी त्यावेळी टेबल साफसफाई करत असताना बघितले त्यावेळी हेच चेअरमन आहेत म्हणाले. हे सगळं मी चांगलं काम केलेलं आहे. आणि मगाशी जे गुरुनाथ पेडणेकर सर होते मला या मोठ्या पतपेढीचं चेअरमन पद करण्यामध्ये, ते आज एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा ते मला म्हणायचे माने सर पतपेढीचे अध्यक्ष झाले पाहिजे. आणि या मोठ्या पतपेढीचा अध्यक्ष मी झालो हे सगळं तुमचा आशीर्वाद, तुमची प्रेरणा, संस्थेची प्रेरणा. आणि रामेश्वर माध्यमिक विद्यालयाचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी कोरले. मला आज माझ्या कार्यातून जिल्ह्यावर आल्यातून लोकांकडून तुम्हाला समजलं असेल. आणि म्हणून काम करत असताना संस्था काल मला मुलाखत घेत असताना बरेचसे प्रश्न सुट करत विचारत होते. मला सर्वांना विद्यार्थ्यांना सांगावं वाटतं की माझ्यासमोर गंभीर समस्या आहे. मला काही विद्यार्थी असं म्हणतात सर तुम्ही विश्रांती घ्यायचं, शाळेत जायचं नाही. मी त्यांना हसून करत असं म्हणत असतो आणि असं म्हणू नका, तुमचेच मुलं आहेत ना, तुला शिकवलं मग तुझ्या मुलाला शिकवण्यासाठी मला जावं लागेल असं म्हटलं. असू दे तुम्ही विश्रांती घ्या, आमच्याबरोबर फिरा असं कधी कधी म्हणत असतात. हे सगळं जरी असलं दुसरी बाजू आहे संस्थेचं की माने सर शाळेत आले पाहिजेत आणि आमच्याशी त्याने संस्थेला सहकार्य केलं पाहिजे असं त्यांची मनोकामना आहे. त्या तळागाळाकडे काम करत असताना मी घराघरामध्ये आता माझे विद्यार्थी सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत, सरपंच आहेत, परंतु या गावामध्ये असणारे सगळे प्रतिष्ठित माणसं मला अतिशय जवळचे आहेत. मला आज विद्याधर देसाई, मला वाटतं काटापुराचे कोटेकर म्हणून दळवी होते, खूप मला या राजकारणातली माणसं आठवतात. एकदा प्रसंग तुम्हाला सांगतो. आजीची मान्यता मिळत असताना ग्रामपंचायत ते फवारणीचं पत्र माहीत पाहिजे होतं. शिंदे सरांनी मला घेरलं होतं की गावात लोकांची जर घास होत असेल तर माने सरांचीच आहे. मी ग्रामपंचायतमध्ये गेलो. आजीचं वर्ग सुरू करण्यासाठी सहज पत्र मागितलं. त्यावेळी असणारा सगळा सरपंच आणि सगळे कार्यकर्ते माने सर आलेत ना, त्यांना पुऱ्या कागदावरती सही करून द्या. हे मी त्याच्या मनामध्ये म्हणजे राज करण्याचा किंवा मन जिंकण्याचा मी माझा हा प्रयत्न आहे. असं कोणी सही देऊ शकत नाही. आणि खूप लोकांचे हात लागलेले आहेत. आदरणीय संतोष शंकर पेडणेकर मी कधी विसरू शकत नाही की पलीकडची शाळेची इमारत झालेली आहे. शिंदे सर म्हणाले 1 लाख रुपयाची गरज आहे. ते आरोग्य केंद्रात काम त्याची मेसेज होती. पेडणेकर सर काळ खूप जुना होता आणि त्या जुन्या काळामध्ये 1 लाख रुपये मिळणं कठीण होतं. संतोष बाळा पेडणेकरांनी
माने सर तुम्हाला पगार किती आणि पैसे मागता किती असं मला सहज बोलले, असं तसं बोलले. आजपर्यंत त्याचं सहकार्य मला त्यांची पत्नी आज नाही आहे. पत्नी म्हणाली माने सर पैसे मागतात ना देऊ टाका. आणि 1 लाख रुपये त्यावेळी त्यांनी चेक देण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढे पैशाची गरज नव्हती. सगळे जण म्हणाले एक 36,000 रुपये गरज आहे आणि ते 36,000 चेक केला आणि आम्ही शाळा मैदानाचं लेवलीकरण केलं आणि ती इमारत पूर्ण केली. खूप असे किस्से आहेत. मग या गावातल्या